जय हिंद. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं नवीन एका व्लॉगमध्ये. तर आज मी तुम्हाला घेऊन आलेलो आहे अशा ठिकाणी ज्याचा तुम्ही कधी ना कधी व्हिडिओ फोटो बघितला असेल. तर कोयंबतूरमध्ये आज आपण आलेलो आहे. कोयंबतूर रेल्वे स्टेशन पासून आदियोगी हे 30 ते 32 किलोमीटर दूर आहे. आणि तुम्हाला कोयंबतूरला बाय एअर यायचं असेल तर येथे कोयंबतूर इंटरनॅशनल एअरपोर्ट सुद्धा आहे. हा प्रवास आपल्याला बाय रोडनेच करायचा आहे. तर आपण केलेली आहे 3500 रुपयामध्ये कार बुक आणि आपण जात आहोत आदियोगी. छान रोड असल्यामुळे एका तासातच आपण इथं पोहोचलेले आहोत. गाडीमधून उतरल्याबरोबर आपल्याला समोर दिसले ती उंच भगवान शंकराची या आध्यात्मिक केंद्राची सर्व कामे ईशा फाउंडेशन बघते. या फाउंडेशन मार्फत बरेच कार्यक्रम इथे राबवले जातात. इथे जे महान उत्सव मनवले जातात त्याच्यात महाशिवरात्री आणि पौर्णिमा सुद्धा. टेकलेला आहे पहाड तुम्ही बघू शकता. एकदम असं निसर्गरम्य वातावरण आहे आणि इथं कार पार्किंग वगैरे काही हॉटेल्स वगैरे आहेत. आणि इकडे आहे आदियोगीचं मंदिर. समोर जाऊया. वातावरण म्हणसाल तर आता सध्या दुपारचे 10 वाजलेले आहेत आणि तसं म्हणा वातावरण एवढं पण गरम नाही आहे, निसर्गरम्य वातावरण आहे. प्री केटल्स म्हणजे चारा वगैरे, जसं सेव्ह सॉईल. सेव्ह सॉईल म्हणजे आपल्या मातीला वाचवा असे यांचे अभियानसुद्धा चालू आहे ईशा फाउंडेशनचं. कारण की जमीनची जी उपजाऊ क्षमता आहे ते कमी होत चाललेली आहे. कारण की आता आपण वेगवेगळ्या प्रकारचे खतं टाकतो, ते ठोस होत चाललेली आहे. फाउंडेशन करता आणि अनेक प्रकारचे धार्मिक कार्यक्रमसुद्धा हे करतो. मंदिरामध्ये जे शिवलिंग ठेवलेले आहे तेच आहे ती ध्यानलिंग. याचेच आपण दर्शन करायला आलेलो आहोत. एंट्रन्समधून इकडून आपण आलेलो आहे आणि त्याच्यानंतर हा बघा संपूर्ण असा गोल ढगांना लागलेला पहाड किती सुंदर आहे. आणि याच्या मधोमध आहे आदियोगी. आदियोगींची ही मूर्ती सुमारे 112 फूट आहे. ही मूर्ती पूर्णपणे स्टीलने बनवलेली आहे, जिचे वजन लगभग 500 टन आहे. आदियोगीच्या मूर्तीच्या खाली सरळ आपल्याला तिथं दर्शन करायला जायचं आहे. तर जाऊया मग. तसं मंदिराचं मॉडेल बनवलेलं आहे बघू शकता. हे आहे एंट्रन्स आणि ही आहे आदियोगीची मूर्ती. हे इथं टेम्पल बनवलेलं आहे यांनी एक सुंदरसं. आणि दुसरं प्रमुख द्वार आणि नंदी महादेवाची मूर्ती, स्तूप बघू शकता. खूप सारे असे बोर्ड्स लावलेले आहेत ज्याच्यानंतर चांगले संदेश दिलेले. माती वाच. तर चला भगवंताचे दर्शन घेऊन घेऊया. ते बैलबंडी बनवलेल्या दोन्ही साईडनं बसायची व्यवस्था केलेली आहे. आणि बैलांना वाचवायची यांची मोहीम खूपच चांगली आहे. बाकीच्या राज्यातले टुरिस्टसुद्धा इथं आलेले आहेत. निसर्गरम्य वातावरण आणि हॉटेल्स सोबतच इकडे गौशाळा आणि बैल. तर या साईडनं आपण आलेलो आहे आणि इथं बघू शकता किती निसर्गरम्य वातावरण आहे. संत महात्मा बसलेले आहेत. समोर एक मंदिर आहे. मंदिरात मोबाईलला सक्त मनाई आहे म्हणून आपण तिचा व्हिडिओ तुम्हाला दाखवू शकत नाही. तर मित्रांनो, ध्यानलिंगमध्ये जाण्यासाठी आपल्याला मोबाईल डिपॉझिट करावं लागेल कारण की मोबाईल अंदर अलाउड नाही आहे. मोबाईल डिपॉझिट जमा करायला तर इथं व्हॅल्युएबल डिपॉझिट काउंटर, तिकडच्या काउंटरवर डिपॉझिट करायचं, इकडे डिलिव्हर करायचं.